तुमचं स्वागत आहे। आज आपण दाखवणार आहोत गव्हाची खीर। तर चला आपण सुरू करूया। आज आपण करणार आहोत गव्हाची खीर। ही गव्हाची खीर मला माझ्या मुलीच्या सासूने शिकवली। त्या आता नाहीयेत पण त्यांच्याकडनं मी शिकलेली आहे। गहू जरा वेळ मी भिजत ठेवले पाण्यामध्ये आणि नंतर मग चाळणीवर हे करून एका नॅपकिनवर असे वाळत टाकले आणि आता मी मिक्सरमधनं ते चालू बंद करून जरा दळून घेते थोडं। तर चला आता मी मिक्सर लावते। मिक्सर असं पाकडून घ्यायचं आणि मग पाण्यातनं एकदा परत काढायचा म्हणजे तो कोंडा सगळा निघतो। गव्हाचा मी कोंडा काढलेला आहे पण तरी सुद्धा मी आता पाणी टाकते त्याच्यामध्ये, कारण वरचा कोंडा जाईल परत म्हणून राहिला असेल तर। आता 2-3 पाण्याने मी गहू धुवून घेते। सगळा कोंडा आहे तो ना तो सगळा पूर्ण काढून टाकते आणि मग आपल्या कुकरमध्ये मी गहू टाकते। 1 वाटीला 3 वाटे मी पाणी टाकणार आहे आणि 4-5 शिट्ट्या काढून घेते। आता आधी मी धुवून घेते। पूर्ण गहू मी परत धुवून घेतले, त्यातला सगळा कोंडा काढला आणि कुकरमध्ये टाकते। ह्याला खरं खापरी गहू वापरतात पण तेवढा आता काय कुठून आणायला हे नाही म्हणून मी आपले साधे गहू वापरून करते। आता मी कुकरमध्ये टाकले। हे असं कुकरमध्ये टाकल्यावर काहीच टाकायचं नाही, फक्त पाणी टाकायचं। आता मी गॅसवर ठेवून शिट्ट्या काढते। आता आपण कुकर उघडून बघूया आपले गहू चांगले शिजलेत ते। हे बघा मस्त असं घट्ट झालेले आणि शिजलेले। आता मी या भांड्यामध्ये काढून घेते। मी गूळ टाकते। 1 वाटी आपला गूळ घेतलेला आहे, बारीक करून घेतला आणि आपले आहेत चिकटलेले। परत मी हे गॅसवर ठेवते। आपण थोडी शिजून घेऊया। गूळ वगैरे टाकलंय ते आणि हे ना खोबऱ्याचे काप, काजू, बदाम असं मी सगळं घेतलेलं आहे, ड्रायफ्रुट्स ते तुपामध्ये तळून काढलेले आहेत ते सगळं मी टाकते। आता वेलची पूड आणि जायफळ आहे। टाकते खीर कशी नंतर ही जाड होत जाते। आता आपण एक चांगला कड काढून घेऊया आणि मग मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते आणि पाहिजे असलं तुम्ही त्याच्यावरनं दूध तूप काही टाकू शकता, कोणाला पाहिजे तशी ती खाऊ शकता। आता आपली ही खीर तयार आहे। सर्विंग बाउलमध्ये मी काढून घेतो। गॅस पण बंद करते। ही मी काढून घेतलेली आता खीर। चला आपली ही खीर गव्हाची तयार आहे, छान झालेली अशी बघा। वाफा निघतात, अशीच खायची गरम गरम आणि पाहिजे असलं तुम्ही दूध ह्याच्यावर टाकू शकता, तूप पण परत टाकू शकता। तर चला माझा तुम्हाला खिरीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। परत धन्यवाद।